नमस्कार सर्वांना। रात्री झोपते वेळी 10 मिनिटासाठी हातामध्ये मोबाईल पकडते की 10 मिनिट बघेल आणि मग झोपेल। आता 10 मिनिटाचं कधी तास होऊन जातो हेच काही कळून येत नाही। आता रात्रीला मी उशिरा झोपली म्हणजे 11:30 वाजले मला झोपायला, तर माझी सकाळी मॉर्निंग थोडी लेट झाली। आता लेट झाली 15 मिनिट म्हणून म्हटलं भरपूर लेट झालं, म्हणजे मला सकाळी एवढ्या फास्टली झाडू पोचा करावा लागतो की माझी झोप वेळेवर लागलीच पाहिजे। आता झोप थोडी लेट लागली म्हणून उत्कर्ष चिडचिड चालू होतं की मम्मी मला 6 घरीच वाजून गेले। आता याला हाय बाय केली, उत्कर्ष गेलं ग्राउंडवर आणि मग मी इकडे मशीनमध्ये आधी कपडे लावून घेतली आणि मग चहा ठेवली, कारण चहा घेतल्याशिवाय आपल्या कामांची सुरुवात तर काही होतच नाही। आता इकडे कडक चहा घेतली आणि मग वळली मी माझ्या किचनकडे, कारण आज आहे शनिवार म्हणजे माझा आवडता दिवस आणि आज मुलं टिफिनला फक्त नाश्ता घेऊन जातात, पोळी भाजी तर नेत नाही। मुलांची स्कूल ही 1 वाजेपर्यंतच राहते। आता घरून तर नाश्ता करून जातात पण टिफिनला सुद्धा नाश्ताच घेऊन जातात, तर आज मुलांच्या टिफिनसाठी मी इकडे ढोकळा बनवली। आता यांच्या आवडीचं दिलं की मस्त यांचं मन खुश होऊन जाते। आता इकडे माझा नाश्ता तर झाला, पण आज स्वयंपाकामध्ये मला फक्त डाळ भात बनवायचा होता, म्हणजे मला डाळ वांगा बनवायचा होता। इकडे मसूर डाळ, मूग डाळ वगैरे घेतली आणि कुकर लावून दिली, तोपर्यंत मुलांचा नाश्ता झाला। आता काल आद्या ही सायकलनं पडली, आता पडली तेव्हा हिला काही वाटलं नाही, पायाला लागलं आणि हाताला एवढं लागलं, पण आज सकाळपासून तिचं थोडं रडणं चालू होतं की त्रास होत आहे। आता मुलांच्या इकडे तयाऱ्या झाल्या आणि मग निघाली मी मुलांना घेऊन स्कूल जायला। बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करून द्या आणि माझ्या चॅनलला फॉलो करा।